आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाबा आम्ही पण आता निघतो। तुम्ही घरी निघालात? अहो अरे जयंत जानू आता भावना आणि आनंदी सुद्धा घरी नाही आहेत, त्यामुळे घर खायला उठणार आहे। अरे आणि त्यात तुम्ही निघून गेलात तर अगदीच ओकबोक होऊन जाईल घर। काही दिवस थांबा ना। जानू 4 दिवस येऊन राहिली असतीस आमच्या बरोबर तर बरं वाटलं असतं ग। जावई बापू बघा ना शक्य असेल तर। आय अंडरस्टँड आई, बाबा पण ऑफिसची खूप कामं पेंडिंग आहेत। तुम्हाला तर माहितीच आहे, अर्जन्सी नसती तर आम्ही नक्कीच थांबलो असतो। बर ठीक आहे, तुम पण नक्की या हा लवकर पुन्हा। हो बाबा आम्ही लवकरच येऊ, पण तुम्ही दोघं काळजी घ्या। भावनाताई येते, जिक्स येते हा। चला मी येते सोडायला। ए गुंड्या टाटा कर जान्हवी मावशीला। भावना सिद्धू आता आम्ही निघतो। काका काकू म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अजून थोडा वेळ तरी थांबा, निदान भावना मॅडमचा गृहप्रवेश होईपर्यंत तरी थांबा ना। आम्हाला खरंच तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे, प्लीज। ठीक है, थँक्यू मॅडम। चला ही कसली आली कुमारिका? हिला कुमारिका नाही, घोड नवरी म्हणायला व घोड नवरी। कुठेही कसलंही पवित्र काम असलं की स्वतःहून आपलं अपंगल आणि अपशकुनी पावलं घेऊन पोचलीच। तुझी हिम्मत कशी झाली हा शालू नेसायची? अहो नाही, तिथे जमलेल्या बायका तुला घालून पाडून बोलत होत्या ते बरोबरच होतं। तुझं स्वतःचं लग्न होत नाही म्हणून दुसऱ्यांचं लग्न सुद्धा तुला बघवत नाहीये का? अगं का तू आमच्या घरच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करतेस? फ्रेंड आता पण तुझ्या घरी राहणार? हे गुंड्या माझ्या घरी नाही, आपल्या घरी। आजपासून हे घर आपल्या तिघांचं आहे। भावना मॅडम खरं सांगू तर मी आजपर्यंत फक्त स्वप्नच बघितलं होतं की तुम्ही माझी बायको आणि काळे पाटलांची सून म्हणून या घरात गृहप्रवेश करा, पण बघा ना आज तुम्ही प्रत्यक्षात माझ्या समोर उभा आहे। खरं सांगू मी माझा ना विश्वासच बसत नाहीये की मी माझी बायको म्हणून या घरचं माप ओढणार आहे। रे हे बघ, गेट मधून पण तुमचीच वहिनी येताना दिसते रे। मॅडम चला इंडिया, आता भावना मॅडम माप ओलांडली, तुला घरी घेऊन येणार। थांबा, खबरदार या घरात पाऊल टाकशील तर। अगं पण तू का अडवतेस आम्हाला? घरातल्या सगळ्यांनी आमच्या लग्नाला परवानगी तर दिली होती। त्यात तू विसरतेस की भावना मॅडम आता गाडे पाटलांच्या सून आहेत। त्यात गुरुजींनी स्पष्ट सांगितलं की आमचं लग्न मुहूर्तावर लागलंय, त्यामुळे सगळे दोष नाहीसे झालेत। मग का अडवताय आता तुम्ही? सिद्धू मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे, पण मी फक्त भावनाला या घरात सून म्हणून येण्याची मान्यता देऊ शकते।
लग्नाआधीच्या तिच्या या मुलीला या घरात जागा नाही. ह्या मुलीमुळे माझ्या मुलाच्या आयुष्याची राख रांगोळी होणार होती आणि हिच्या आईमुळे माझ्या मुलासाठी पाहिलेली लग्नाची स्वप्न सगळी धुळीला मिळाली. सून तर मनासारखी नाहीच मिळाली, पण निदान तिच्या लग्नाआधीच्या कोण कुठल्या त्या मुलीला मी या घरात पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. सिद्धिराज, मी तुम्हाला लग्न आधीच सांगितलं होतं की मी आनंदींशिवाय कुठेही राहणार नाही. आनंदी माझ्या बरोबरच राहतील. हो मॅडम, आणि मीही तुम्हाला शब्द दिला होता आणि आत्ताही सांगतो, आनंदी आपल्या सोबत घरातच राहणार आहे. प्रत्येक वेळेला कशी रे तुझी मनमानी करतोस? लक्षात ठेव सिद्धू, हे घर तुझं एकट्याचं नाहीये. अगदी बरोबर बोलते रेणुका. आम्ही काही इथं धर्मशाळा उघडलेली नाहीये. अरे तुझ्या बायकोला आम्ही सून म्हणून मान्यता देतोय, यात समाधान मान सिद्धू. आनंदी, आनंदी, बाळा तू जरा बाहेर जाऊन खेळ, आम्ही आलोच. हं? महेश ये. आनंदी माझ्या भावनाची लेक आहे. दोघींचा एकमेकींवर खूप जीव आहे. मी हात जोडते, मायलेकींची ताटातूट करू नका. तुम्हाला काय वाटलं आम्ही काय ठेका घेतला सगळ्यांचं कल्याण करायचा? आमच्या घरच्या सुनेला लग्नाआधी मुलगी आहे हे जर कळलं तर लोक आमची किती छितू करतील ह्याचा काय अंदाज आहे तुम्हाला? झाला पप्पा, वाटेल तेवढाच काही बोलू नका. तुम्ही सगळंच तुमच्या सोयीनुसार बोलताय, पण मी ते अजिबात होऊ देणार नाहीये. म्हणजे आमच्या लग्नात तुम्हाला फायदा दिसला म्हणून लगेच तुम्ही आमच्या लग्नासाठी तयार झाला. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मी भावना मॅडमना वचन दिलंय की मी फक्त त्यांचा नवरा म्हणून नाही तर आनंदीचा बाबा होऊन तिला सांभाळणार. लक्ष्मी निवास